वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात तुम्ही? आणि मी आज फायनली ब्लॉग करते खूप टायमानंतर. आय नो मी दर ब्लॉगमध्ये हेच बोलते. सो एनिवेज हे सगळं सोडा. मी आज ब्लॉग करते ते महत्त्वाचं आहे आणि हे ब्लॉग मी करते आहे जे मी रिसेंट परचेस केलं आहे नायका हॉट पिंक सेलमधनं ते. सो आर यू गाईज रेडी फॉर इट? सो मी हे रिसेंट बाय केलं आहे नायका हॉट पिंक सेलमधून. सो आपण बघूया काय मी घेतलं आणि काय नाही. आणि ऑल्सो मला गर्लफ्रेंड्स दिलं ऋतिकेशनी काय दिलं आहे तेही हॉल करूया त्याच्यासोबतच. सो विदाउट एनी डिले गेट इन टू द व्हिडिओ. सो आता आपण स्टार्ट करूया जे मिनी नायकावरनं घेतलं आहे ते सामान. सो द फर्स्ट प्रोडक्ट. सो मी हे घेतलेलं एव्हर यूजचा नॅचरल डिटॅन. दिस इज स्क्रब. दिस इज अ टॅन रिमूव्हल चॉकलेट अँड चेरी स्क्रब. This is the next box. So this is sandalwood face pack. हे मला पाहिजे होतं मीन्स मी वीकमध्ये कधीतरी यूज करते. सो and this is another box. This is rice water. हे खूप युजफुल आहे. खूप मला लागतं याचा यूज होतं मला खूप. हां चांगली फ्रेग्रन्स आहे ना. हे एक दुसरा पार्सल. So this is Multani Mitti face pack. And हे आहे मामाअर्थचा ॲलोवेरा जेल. आणि हे आहे एम कॅफिनचा बॉक्स. सी बॉडी लोशन. आता काय होणार मी जेव्हा यूज करीन तेव्हा. एम कॅफेन ग्वावा टिनी डिटॅन बॉडी स्क्रब. माझ्याकडे ऑलरेडी एक स्क्रब आहे डॉक्टर राशेलचा आणि हे सेकंड वन. वाव स्मेल सो गुड. आणि मग आहे ग्वावा टिनी डी टॅन बॉडी वॉश. मी मोस्टली ना डी टॅनसाठीच घेतलं आहे बिकॉज मला खूप जास्त टॅनिंग होते ॲज अ ब्राऊन स्किन. आणि मी बॉडी सनस्क्रीन नाही यूज करत सो म्हणून. तर माझे पैसे असे फुकले आहेत ना प्रोडक्ट्सवर. माय गॉड. हे आहे ग्वावा टी डी टॅन फेस स्क्रब. सो हे हा फेस स्क्रब. I'm excited to use all these products. आणि हे मला फ्रीबीज भेटली आहे. दिस इज नेकेड अँड रॉ कॉफी फेस वॉश. जेव्हा मी हे प्रोडक्ट्स घेतले दिस इज कार्मसी बॉडी रेझर. मी कार्मसीचाच रेझर यूज करते आणि कार्मसीचा स्पेशल रेझर पण. सो हे दोन खूप मस्त आहेत आणि ह्याच्यासोबत मला हे दोन फ्रीबीज भेटले आहेत. सो दिस बोथ आर द सेम. मिनिमलिस्ट विटामिन B12 प्लस NMF फेस टोनर. सो दोघं सेमच आहेत. चांगली क्वांटिटी आहे. मेन तर मी अशी खुश होऊन जाते की मला फ्रीबीज भेटतात आहे. इतना पैसा देने के बाद फ्रीबीज तो मिल रहा है. बट नो मला असं वाटतं ओ माय गॉड फ्रीबीज भेटत आहेत. अँड ह्याच्यामध्ये कार्मसी बॉडी रेझर डिस्पोजेबल आहे हे. अँड ह्याच्यामध्ये आहे ॲलोवेरा अँड विटामिन ई मॉइश्चरायझर स्ट्रिप. ही स्ट्रिपवर ॲलोवेरा आहे आणि विटामिन ई मॉइश्चरायझर आहे ते. आणि दिस इज स्लिप प्रूफ रबर ग्रिप. पेनलेस स्मूथ आणि जे कोणी माझ्यासारखं असेल हू डझंट लाईक टू वॅक्स बिकॉज ते पेनफुल असतं म्हणून आय यूज दिस पेनलेस प्रोडक्ट्स. आणि ऑब्विसली मला फेशियल हेअरसुद्धा येतात सो आय गो विथ दिस. आणि बॉडी हेअरसाठी आय गो विथ दिस.
आणि ह्याच्यामध्ये 5 रेझर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये आहे 3. हे खूपच बेस्ट आहे. आय से की तुम्ही पण यूज करा. अँड आय फील हे कोणतेही लोकल रेझर्सपेक्षा खूप बेटर आहे. कोणतेही लोकल रेझर यूज करू नका. सो दिस इज अ मस्ट बाय प्रोडक्ट. अँड हे घेतलंय पिलग्रिमचं मॉइश्चरायझर. बॉडी लोशन हे खूप चांगलं आहे. आणि अजून मी काय प्रोडक्ट्स घेतले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आय गेस मी तो बॉक्स नाही आणलाय. वेट. सो मी हे बॉक्स विसरली होती. सो हे सगळ्यात क्यूट प्रोडक्ट्स आहेत ह्याच्यामध्ये. आय मीन दिस इज ते स्मिटनचा ट्रायल असतं ना, ट्रायल प्रोडक्ट्स, मिनी प्रोडक्ट्स, ते बॉक्स आहे. आणि ह्याच्यातले प्रोडक्ट्स एवढे छोटे आहेत. आय मीन वाव, आणि ते क्यूट दिसतात आहेत. सी, हां हां, हे आता मी घेतलंय बघा. दिस इज, मला दिसतंय का? दिस इज एम कॅफेन गावा टी री10 बॉडी वॉश. जे मी आत्ता ह्याचा मोठा प्रोडक्ट घेतलेला आहे. सी, हे हे मोठा प्रोडक्ट मी एम कॅफेनमध्ये घेतला आहे. आणि हे स्मिटनवरनं घेतलेलं आहे मी ट्रायल प्रोडक्टमध्ये. दिस इज अ मिनी वर्जन. दिस इज द बिग वन. क्यूट आहे ना? दिस इज ऑल्सो एम कॅफेन समर ब्रीज परफ्यूम बॉडी लोशन. ह्याचा पण मोठा. सी, हे आहे स्वीट एस्केप परफ्यूममध्ये. आणि दिस इज फ्रॉम समर ब्रीज. क्यूट आहे ना? एम कॅफेनचे प्रोडक्ट्स जास्त झाले आय गेस. अँड दिस इज एक्वालॉजिका सनकिस्ड व्हॅनिला बॉडी मिस्ट परफ्यूम. आणि हे किती क्यूट दिलाय. सी, आहे एम कॅफेनचा ब्राईटनिंग रेस्पेरी रश बॉडी वॉश. किती बॉडी वॉश झाले आहेत. ओ माय गॉड. अँड दिस इज बॉडी प्लम लव्ह इन बॉडी मिस्ट. किती छोटं आहे हे, किती लहान आहे. अँड हे आहे रिफ्रेशिंग फेस वॉश सिम्पलचा. हे मी ॲक्च्युली मला वापरून बघायचं आहे कसा आहे. सो आय गॉट दिस. अँड हे आहे राईस वॉटर प्लमचा. ओ माय गॉड, सी दिस. हे किती क्यूट आहे. सी, I really love this. Next cute thing is Dot & Keyचा Vitamin Super Bright Moisturize. See this. किती क्यूट असू शकतो. माय गॉड. बोलू तर वाव. मे बी मी क्यूट छोटे छोटे प्रोडक्ट्स बघून घेतले याला. सो हे होतं ट्रायल प्रोडक्ट्स. अँड ऑल्सो मी मिंत्रावरनं फारशी सलवार ऑर्डर केली आहे. सो हे मी तुम्हाला दाखवते. मला खूप टायमापासून फारशी सलवार हवी होती. सी, म्हणजे कोणत्या पण आपण आता तसे गणपती असो. आणि ह्याला असं इथं लाइनिंग आहे. हे खूप चांगलं वाटतं ही डिटेलिंग. ते लुकला अजून एनहान्स करेल. सो या आय रिअली लव्ह दिस. आणि मला खूप टाइमपासून हवी होती. सो मी घेतलेला. बिकॉज मी हे का घेतलं, कारण मला ऋतिकेशनी गर्लफ्रेंड्स डेला शॉपिंग करवली. त्याच्यामध्ये मी कुर्तीज घेतली. सो त्या कुर्तीवर जायसाठी मी हे घेतले. आणि बेस आता गणपती आहे. सो आता आपण ऋतिकेशने मला गर्लफ्रेंड्स दिला काय घेऊन दिलंय ते दाखवते मी तुम्हाला. फर्स्टली हे दाखवते गाईस. हे बॉक्सला इग्नोर करा बिकॉज हे ओपन करताना झालंय तसं. सो सिरियस, यू कांट बिलीव्ह ह्याच्यामध्ये काय आहे. हिल्स दिले त्यांनी मला, हिल्स. ओ माय गॉड. ऍक्च्युली आता तसा ट्रेंड चालू होता की सेंड अ बॉयफ्रेंड ते रील, त्याच्यामध्ये तो पोरगा रीलच्या गर्लफ्रेंडला हिल्स गिफ्ट करतो. किती प्रीमियम वाटते. ओ माय गॉड. दिस इज ऑल्सो फ्रॉम मिंत्रा. आणि मी हे जेवढे प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवले, इफ तुम्हालाही हवे असेल तर मी सगळ्यांची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. प्लीज गो अँड चेक आउट. आणि इफ ऑल्सो तुम्हाला हिल्स घ्यायचे असेल सो लिंक देते मी तुम्हाला. आणि हे बो डिटेलिंग दिली आहे. ओ माय गॉड, दिस लुक्स सो गुड.
आणि ह्याच्या पाठी हे असं आहे बिकॉज मग ते खराब नाही होणार. सो दिस इज मोर गुड. खूप प्रीमियम वाटते ऍक्च्युली. मी गेली होती मिनिसो आणि मिनिसोवरनं मी थोडा शॉप केलाय आणि ऑल्सो मी थोडा शॉप हिल रोडवरनं पण केलाय. सो या लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस. हे 2 कुर्तीज ज्याच्याबद्दल मी बोलत होती आणि मग हे बाकीचे स्टफ आय शो यू. मी असे कलर्स लवकर घालत नाही बिकॉज मी नाही घालत. मी म्हणजे खूप म्हणजे मी अशी घालतच नाही अशी कलर. बट ह्या टाइम मी डिसाईड केलंय की मी जे कलर्स नाही घातले मी ते कलर घालणार आहे. सो मलाही कळणार की ते कसे दिसतात. आणि ऍक्च्युली जेव्हा मी घातलं तर हे माझ्या एवढा छान दिसत होता. ओ माय गॉड, खूपच छान. सो या. आणि हे पण लॉंग आहे. चिकन करी कुर्ती. अँड अजून एक कुर्ती मी घेतली आहे. ती आहे ही वाली व्हाईट. बिकॉज माझ्याकडे व्हाईट कुर्ती नव्हती. आय मीन हाय माझ्याकडे एक व्हाईट कुर्ती पण ती बॅकलेस आहे, कॉर्सेट बॅक आहे त्याला. सो मी हे एक कुर्ती घेतली आहे बेसिक स्लीवलेस. सो या व्हाईट इज माय कलर बाय द वे. सो ह्याच्यामध्ये तर डाऊटच नाही की व्हाईट आय शुड वेअर ऑर नॉट बिकॉज व्हाईट इज माय कलर. हे मला 750 पडली दोघं कुर्ती बाय द वे. अँड अनदर क्यूट थिंग मी दाखवते तुम्हाला. मी मिनिसोवरनं बाहेर निघाले आणि मग माझी नजर डायरेक्ट हे क्यूट शॉर्ट्सवर गेली आणि मी जसं बघितल्यावर मला तर घ्यायचं आहे. सो या मी हे घेऊन आले बिकॉज ह्याचा कलर मला एवढा छान वाटलं आणि इतकी क्यूट आहे. म्हणजे सी ना ऍपल बनले ह्याच्यावर. ओ माय गॉड, खूपच क्यूट आहे यार. मला क्यूट क्यूट कपडे क्यूट स्टफ खूप आवडतं. आणि हे मी बघता शीट बोलले आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दिस. सो या आय गॉट इट. माझी मला आतून खुश होते जेव्हा मी कपडे घेते नवीन. चाहे मग ते म्हणजे घरासाठी घालायला कपडे असो किंवा कसेही असो. बट मला आतून खुशी होते. मला तुम्ही कितीही शॉपिंग करायला द्या, आय एम द हॅपीएस्ट वन इन दॅट. आय मीन आय लव्ह टू शॉप. आणि हे इतकं क्यूट आहे म्हणजे वाव यार. मी ह्याला 10 वेळेला क्यूट बोलली असेल. बट स्टील दिस इज व्हेरी व्हेरी क्यूट. अनदर क्यूटेस्ट थिंग जे मला मी आय गेस तुम्ही माझा बर्थडेचा मी बर्थडे शॉपिंगला गेलेली त्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल या आय डोंट नो. बट त्या ब्लॉग मध्ये मी बोलली होती रितिकेशला की मला तू एक बॉटल घेऊन दे. बट तेव्हा मी घेऊन नाही दिली. एनिवेज जाऊन द्या. सो दिस टाइम ही गॉट मी आणि मला ही लिलो स्टिचचीच बॉटल पाहिजे होती. सो मी हे घेऊन आली आहे मिनिसोवरनं. मला बॉटलचा खूप क्रेज आहे. म्हणजे मला क्यूट स्टफ पाहिजे फक्त. असं नाही की फक्त बॉटल हवी आहे. नो, बॉटल क्यूट पाहिजे. आणि दिस इज व्हेरी क्यूट. आणि ह्याने मी रितिकेश डेफिनेटली पाणी पिणार आहे. सो यू डोंट नीड टू वरी की मी पाणी पिते की नाही. मी पिणार आहे पाणी. हे मी 10 वेळा रिफिल करीन बट मी ह्याच्यातच पाणी पिणार आहे. सो या इतकी क्यूट आहे यार. सी ना. आणि असं तर मी ब्लू कलर माझा फेवरेट ना. आय एम ओनली अ पिंक गर्ल. बट पिंक बॉटल्स होते तिथं. बट मला हीच जास्त आवडली. आणि लास्ट ब्लॉग ह्याच्या म्हणजे ते बर्थडे शॉपिंगच्या ब्लॉगमध्ये मी हीच बॉटल मागितलेली. सो या माझा इतका हॅपी व्हर्जिन मी कधी नाही बघितलंय. वाव, का बॉटलसाठी मी इतकी खुश आहे. आणि मी ही आणल्यापासून वापरली नाही बिकॉज मला हॉल करायचं होतं. मला दाखवायचं होतं तुम्हाला. कळलं. सो या दुसरी क्यूट गोष्ट दिस इज सॉक्स. सी हे 100 रुपीजचे आहेत. खूपच चीप प्राइस राईट. आणि खूप क्यूट पण आहे. सॉरी गाईस. ऑल्सो मी दाखवते तुम्हाला. ही कोंब आहे ना, ही कोंब पण मी मिनिसोवरनं घेतलेली. आणि ह्याच्यावरची केस इग्नोर करा सध्या बिकॉज मी यूज करते याला रोज. आणि ही पण मी मिनिसोवरनं घेतलेली. हे आता नाही घेतली आहे, ही टाइम झाली जरा. जेव्हा मी गेलेली आधी तेव्हा घेतलेली आहे. अँड आय रिअली लाईक दिस कोंब बिकॉज हे लोकांनी आपल्याला हे पण दिलं आहे. हे काय माहिती, हेअर स्क्रॅपर सॉरी. तो गॉड. तो ह्याने आपण राहिलेले ह्याच्यातले केस काढू शकता आणि ही क्लीन होऊन जाते. सो परत एक कोंब घेऊन आली आहे. माझ्याकडे आहेत खूप कोंब आहेत बट स्टील. आणि ही बघा, हे तर मोर क्यूट आहे. मी क्यूट स्टफ बघून ना पागल होऊन जाते. अँड दिस इज कुशन हेअर ब्रश ब्रोज एचवीक्री रोकू. हे खूप क्यूट आहे. आणि ह्याला हे पण आहे कुशन असं. ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही विचार करा मी हे वापरताना किती क्यूट दिसणार आहे. हे नाही का मी लहान होती आमचे बार्बी डॉलचे असे मेकअपचे हे होतं त्याच्यामध्ये आम्ही असे कोम्स बघितलेत. आणि आता असे कोम्स मी वापरते.
तो अजून एक वस्तू म्हणजे मी बाकीचे एक्सेसरीज घेतले आहे बिकॉज माझ्याकडे नव्हते. तो या दिस इज द फर्स्ट वन. मला ना सिम्पल वाले लय छान वाटतात. हे असे ओ माय गॉड मी उभी राहून पडते म्हणजे विचार करा. एनिवेज हे बघा हे वाले हे या इयरिंगसाठी मी हे सगळे घेतलेत. पण ह्याच्यात रिधिकेशला ही बटरफ्लाय आवडली. तर ठीक आहे आय हॅव दिस पेन. हे पेन आहे माझ्याकडे बट ह्या इयरिंगसाठी मी हे सगळं घेतलं. ऑल्सो मी डेली वेअरसाठी हे वाले घेतलेत. छान आहे ना त्यावरच छान. आणि हेच तुम्ही एक वस्तू नोटीस नाही केली, माझ्या कानामध्ये आता पण इयरिंग्स नाही आहेत. सो वाय नॉट वेअर दिस अभी. येस ओ माय गॉड. सी गाइस एक गोष्ट दाखवते तुम्हाला. हे किती छान आहे. मला ऍक्च्युली असेच इयरिंग आवडतात. मला तसे मोठे नाही आवडत. मला अशी बाली छोटी छोटीशी छान वाटते घालायला. आय मीन मी ह्या टाइम हे सगळं स्टफ घेऊन इतकी मी खुश आहे ना बाई. म्हणजे मला असं म्हणजे आत्म्याला शांती भेटली आहे. बट स्टील मी नायका अँड टीरावर अजून काही प्रोडक्ट्स ऍड कार्ट केले आहेत आणि ते वर्थ आहेत 5000. सो या तेही आपण घेऊया आणि मग पुढच्या हॉलमध्ये भेटूया. ओके बट अजून एक वस्तू दाखवते मी तुम्हाला. हे हे आहे ब्रेसलेट. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मला गोल्ड खूप आवडतो. खूप म्हणजे खूप. मला नकली नकली म्हणजे अशी गोल्डन नकली चेन्स नाही आवडत घालायला. बट दिस इज ऑल्सो गोल्ड. अँड माझे इयरिंग्स पण आहेत असेच आहेत गोल्डचे. बट मी नाही घालत बिकॉज मला कधी कोणत्या ड्रेसवर चेंज करावं लागतं. मग ते सारखं सारखं काढा परत घाला असेल त्यामुळं मी अवॉइड करते आणि मी आता हे घालते. बट मला गोल्ड खूप आवडतं आणि मला अशी इच्छा आहे की मी गोल्डचे ब्रेसलेट्स घालू. सो या आता सध्या आपण हे वाले घालूया बट इन फ्युचर रिअल गोल्डचे घालूया. आणि हे खूप क्यूट आहे राईट. लाईट मला दिसतंय पण की नाही. हे पण मिनिसो मधनं आहे. ओके अजून येस मी एक कडा पण घेतलाय. मला कडा हवा होता. आता मी जसं सांगितलं मला ब्रेसलेट घालावं. मला ब्रेसलेट्स कडे हे हातात घालायला खूप छान वाटतं. बट असं हेवी नाही मिनिमल. पण मी जास्त ना मिनिमलच्या साईडला अँड आय लव्ह दिस. मी हे घेऊन आली आहे स्टफ जे मी घेतलेलं आणि मला रितेशने दिलेलं. सो या जशी मी सांगितलं की एक दुसरा हॉल पण येईल लवकरच. तो हॉल क्रेझी राहील बिकॉज तो हॉल मी मी जेव्हा बघते ना दुसरे ब्लॉगर्स म्हणजे युट्यूबर्सला जे ब्युटीच्या ह्याच्यातले आहेत त्यांचे मी जेव्हा बघते ना व्हिडिओज ते आय गॉट नायका हॉल वर्थ 5000 10,000 रुपीज. तर मला असं वाटतं की मी कधी करू बट दिस हे तर मी केलंय. म्हणजे हे खूप असं समजा हे एवढा प्रोडक्ट वर्थ असेल 5000 बट मी दुसरा एक हॉल आणणार आहे लवकरच. ते मे बी नायकाचा पण असू शकतो किंवा टीरा ब्युटीचा असू शकतो. दोघांमधनं एक तर राहील. बट या सो हे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला अँड आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल. ही सगळे प्रोडक्टची लिंक तुम्हाला हवी असेल म्हणजे जे प्रोडक्ट्स मी ऑनलाईन बाय केले नायकाचे मिंत्राचे खूप थोडे प्रोडक्ट्स आहेत त्याची लिंक अगर तुम्हाला पाहिजे असेल तर म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. आणि माझा आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल ना बघितलाय ना नक्की आय थिंक सो बघितलाच असेल बिकॉज तुम्ही मला प्रेम करतातच. सो या सो तुम्ही ते ब्लॉग बघितला असेल तर ह्या ब्लॉगला पण तेवढंच प्रेम द्या त्याच्यापेक्षा जास्त द्या आणि मला सपोर्ट करा गाईज. वेअर आर माय गर्ल्स वेअर आर ऑल द गर्ल्स. तुम्ही पोरी सपोर्ट करणार तरच तुम्ही पुढे जाणार आहे आणि तर मी पुढे जाणार तर तुम्हाला अजून प्रोडक्ट्स म्हणजे अजून असे हॉल्स बघायला भेटतील. सो या इफ अँड ऑल्सो इफ ह्याला चांगला रीच गेला नाही ह्या ब्लॉगला तर मी लवकरच तो दुसरा हॉल पण आणणार. ओके सो या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर अँड आय नो तुम्ही माझी बघ ऐकली आहे जास्त. सो आता तुम्हाला पण झालं असेल की जॉब का नाही आहे. सो आम्ही जाते बाय अँड थँक्यू सो मच. ऑल्सो डोंट फॉरगेट टू लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आय लव्ह यू ऑल.